नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, तरी देखील हिंदू धर्मात तिचे धार्मिक महत्त्व आहे. ग्रहणाच्या काळात वेध कधी लागतो, कोणते नियम पाळावेत आणि काय टाळावे याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. चला तर जाणून घेऊया 2026 मधील चंद्रग्रहणाची तारीख, वेळ आणि पाळावयाचे नियम कोणते आहेत. या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2026 मध्ये 3 मार्च 2026 मंगळवार या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात काही ठिकाणी दिसणार आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याआधी 9 तास आधी वेध म्हणजेच सूतक लागतो. त्यामुळे ग्रहण सुरू होण्यापूर्वी सकाळपासूनच वेध मानला जातो. लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच आजारी व्यक्तींना वेधाचे नियम लागू नसतात. वेध काळात काही नियम पाळले जातात. देवपूजा करणे, स्वयंपाक करणे तसेच अन्न खाणे या गोष्टी टाळाव्यात. तसेच गर्भवती महिलांनी धारदार वस्तू वापरू नयेत, शिलाई करू नये. या काळात मंत्रजप, स्तोत्रपठण, मृत्युंजय मंत्राचे पठण करावे. ग्रहण संपल्यानंतर काही लोक स्नान करतात, तसेच पुन्हा देवपूजा करावी. या दिवशी दानधर्म करणे तसेच गरजू व्यक्तींना अन्नदान करणे शुभ मानले जाते. ग्रहण काळात झोपणे, केस कापणे, नखे कापणे टाळावे. ग्रहण काळात मंत्रजप, ध्यान, दानधर्म केल्यास मनशांती मिळते आणि शुभ फळ मिळते. त्यामुळे भीती न बाळगता श्रद्धा आणि नियम पाळून ग्रहणाचा काळ व्यतीत घालवावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.